सदर घटनेबाबत तक्रारदार वासुदेव केशवनंदजी राजूरकर वय 28 यांनी कळवले होते की 27 तारखेला त्यांनी त्यांच्या घरापुढे जी बुलेट लावण्यात आलेली होती ती चोरी गेल्याची त्यांनी माहिती दिली. तर आपलं जे तपास पथक आहे रात्रीच्या पेट्रोलिंगच्या वेळेला परत 2 जण म्हणजे त्यावेळेला जे आपण फुटेज प्राप्त झालं होते चोरीच्या ठिकाणावरून त्याच फुटेजवरून आपण निरीक्षण केलं असं जे 2 जणांचं आपण अनुमान किंवा निष्पन्न केले होते तेच ते मिळून आले. म्हणजे ते त्या ठिकाणी संशयास्पद फिरत होते. त्यावेळी ते फुटेज आणि हे व्यक्ती एकच असल्याचे पण आपण त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना विचारपूस केली असं त्यांनी सांगितलं की अजून म्हणजे ती जी बुलेट चोरली ते कबूल केलं त्यांनी, तर अजून इतर 4 बुलेट आम्ही चोरणार होतो. तसे त्यांनी ॲड्रेस वगैरे लिहून ठेवलेले होते की कसं जायचं. त्यातले एका ॲड्रेसवर गेले असेल ते आपण मिळून आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या घरी जाऊन म्हणजे तो यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव इथे राहतो आणि घराजवळच त्याने एका निर्जन स्थळावरती गाडी लावून ठेवलेली होती. ती आपल्या पथकाने त्याच्या घरी जाऊन जप्त केलेली आहे. त्याचा सोबतचा जो आरोपी होता त्याला देखील ताब्यात घेऊन दोघांना अटक करून न्यायालयात हजर केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच बुलेटची चोरी वाचलेली आहे. आरोपीचं नाव आहे धनराज अजय अक्कलवार आणि दुसरा एक गौरव दिनेश गोडे. दोघं यवतमाळ जिल्ह्यातील आहे. मात्र पहिला जो आहे धनराज अक्कलवार हा घाटंजी यवतमाळचा आहे आणि दुसरा देखील त्याच्याच गावाचा म्हणजे घाटंजीचाच आहे. दोघं मित्र आहेत आणि दोघांचं वय जास्त नाही म्हणजे 20च्या आसपास आहेत आणि अद्याप नोकरी नसल्याने उपजीविकेसाठी चोरी करून त्याच्यातनं सहजरित्या आपण पैसा मिळू या उद्देशाने त्यांनी चोऱ्या केलेल्या होत्या. बुलेट आपण जप्त केलेली आहे. बुलेटची किंमत जवळजवळ 1.5 ते 2 लाखाच्या आसपास आहे आणि ती आपण मुद्देमाल म्हणून ताब्यात घेतलेली आहे आरोपींकडूनच. बेळगाव तपास पथक त्यात पोलीस उपनिरीक्षक कराटकर साहेब तसेच त्यांचे सोबतचे अंमलदार विकास टोंग, वैभव, हिम्मत, मंगेश आणि राजेश अशा लोकांनी कामगिरी केलेली.